अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये 6 स्वीकृत सदस्यांची निवड. शासन अध्यादेशानुसार पात्रतेवरच राजकीय पक्षांची शिफारस. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आता 6 स्वीकृत सदस्यांची निवड होणार असून त्यासाठी राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार केवळ पात्र व्यक्तींची शिफारस करता येणार आहे. कोणत्याही व्यक्तीला थेट किंवा संस्थेमार्फत स्वतःचं नाव पुढे करता येणार नसून संबंधित राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनाच आयुक्तांकडे शिफारस करण्याचा अधिकार असणार आहे, अशी स्पष्ट माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन 68 नगरसेवक निवडून आले असून उपमहापौर, महापौर आणि निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये 6 नामनिर्देशित म्हणजे स्वीकृत सदस्यांची घोषणा केली जाणार आहे. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना 3, भारतीय जनता पक्षाला 2 तर शिवसेनेला 1 स्वीकृत सदस्य मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसार स्वीकृत सदस्य होण्यासाठी उमेदवार हा डॉक्टर, निवृत्त प्राध्यापक किंवा मुख्याध्यापक, सनदी लेखापाल, अभियंता, वकील, महानगरपालिका किंवा नगर परिषदेमध्ये वरिष्ठ पदावर काम केलेला निवृत्त अधिकारी अथवा नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा पदाधिकारी असणं आवश्यक आहे. यासोबतच संबंधित क्षेत्रामध्ये किमान 5 वर्षांचा अनुभव असणं बंधनकारक आहे. सामाजिक संस्थेच्या बाबतीत मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी आणि धर्मादाय आयुक्तांची अधिकृत मान्यता आवश्यक असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. संबंधित राजकीय पक्षांचे गटनेते पात्र उमेदवारांची नावं आयुक्तांकडे सादर करतील. आयुक्तांकडे छाननी झाल्यानंतर महापौरांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या पहिल्या सभेमध्ये स्वीकृत सदस्यांची अधिकृत घोषणा केली जाईल. नियमबाह्य शिफारशी किंवा अपात्र व्यक्तींची नावं ही ग्राह्य धरली जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिल्यानं स्वीकृत सदस्य निवडीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.